फक्त हिंदुत्वावर बहुमत यावं अशा प्रकारची परिस्थिती महाराष्ट्रात कधीच नव्हती. ती आत्ताही आहे की नाही याच्यावर मतभेद आहेत. पण आता आपण निश्चितपणे असं म्हणू शकतो की महाराष्ट्रात हिंदुत्वाची म्हणून एक ठोस अशी मतपेढी तयार झालेली आहे की जे जे हिंदुत्वाचा कैवाय घेतील त्यांनाच ती मतं मिळतील. हिंदुत्वाविषयी न बोलता सुद्धा महाराष्ट्रात राजकारण करता येत होतं. चांगलंही बोलायचं नाही, वाईटही बोलायचं नाही. आता तसं करता येणार नाही. अशा एका टप्प्यावर 2024ची निवडणूक आपल्याला घेऊन आली आहे. भाजपचं महाराष्ट्रातलं जे राजकारण आहे, मी पुन्हा म्हणतो की महाराष्ट्रामध्ये हिंदुत्वामध्ये वाटेकरी आहेत जे अन्य राज्यात नाहीत. आणि भाजपला जर महाराष्ट्रात संपूर्ण वर्चस्व ठेवायचं असेल तर हिंदुत्वातले वाटेकरी संपवावे लागतील. शिंदेंनी ज्या प्रकारचे एक स्पार्क दाखवला आहे त्यात तो बघता मला वाटत नाही की हा एकदम माणूस पडद्याआड जाईल. कारण त्यांच्याकडं राजकारण चालवण्याची म्हणून काही त्यांची म्हणून एक मेथड आहे. धर्मनिरपेक्ष सर्वसमावेशक राजकारण असं ज्याला हे लोक म्हणत आहेत, हिंदुत्वाचे विरोधक, त्यांना त्याच्यासाठीचा कार्यक्रम देता आला नाही. आणि मी हे काय फक्त पॉलिटिकल म्हणत नाही, तर हे कल्चरल राजकारण आहे. आणि सांस्कृतिक राजकारणाकडे झालेलं दुर्लक्ष. सांस्कृतिक राजकारण म्हणजे धर्माचं राजकारण नव्हे. सांस्कृतिक राजकारण हे धर्माच्या पलीकडे पण असू शकतं आणि असायला पण पाहिजे. नमस्कार, मी रोहित हरीफ द पॉलिटिक्समध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुका पार पडल्या आहेत, त्याचे निकाल आलेत आणि या निकालानंतर महाराष्ट्राचं जे राजकारण आहे ते 180 कोनातनं बदलून गेलेलं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आत्ता जर का बघितलं तर नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सरकारवर पकड घेताना दिसत आहेत, तर दुसरीकडे माजी मुख्यमंत्री राहिलेले एकनाथ शिंदे हे राजकारणाचे कुठंच दिसत नाहीत. कुठेतरी ते गायब आहेत. आता अजित पवार त्यांच्या पक्षातल्या आव्हानांशी झुजत आहेत, तर दुसरीकडे जो विरोधी पक्ष म्हणून महाविकास आघाडी उभी आहे त्यांच्यामध्ये त्यांच्यातलेच प्रॉब्लेम न संपताना आपल्याला दिसत आहेत. उद्धव ठाकरे नुकतीच घोषणा केली की ते वेगळ्या निवडणुका लढणार आहेत. एकीकडे ठाकरे फडणवीस भेटत आहेत, दिल्लीमध्ये अजित पवार शरद पवार भेटत आहेत. या सगळ्या राजकीय घडामोडी जर का आपण बघितल्या तर महाराष्ट्राच्या राजकारणाच्या अंतरंगात काहीतरी शिस्त आहे, काहीतरी दुमस्त आहे. हे नक्की काय आहे? महाराष्ट्राच्या राजकारणात आत्ताच्या घडीला काय सुरू आहे आणि या राजकारणाचे पुढच्या काळात काय परिणाम होणार आहेत हे सगळं जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार सर. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे द पॉलिटिक्समध्ये. महाराष्ट्रातल्या या सगळ्या राजकारणात जवळपास तुम्ही 3 दशकं वेध घेताय, सगळं राजकारण जवळून बघताय. आत्ताच्या घडीला जर का आपण बघितलं तर महाराष्ट्राच्या ज्या विधानसभा निवडणुका पार पडल्या त्यामध्ये निकाल लागला. प्रत्येक निवडणुकीमध्ये हार जीत होत असते, कुठल्या तरी पक्षाला बहुमत मिळतं. पण यावेळेचा जो निकाल होता तो सर्वार्थाने वेगळा होता. कुठेतरी विरोधी पक्षांची पूर्ण ज्याला म्हणतो आपण की सफाया झाला, ते साफ होऊन गेले आणि महायुतीला, त्यात भाजपाला खूप विक्रमी बहुमत मिळालेलं आहे. तर पुढच्या काळामध्ये म्हणजे पुढच्या 5 वर्षांमध्ये ह्या जो निकाल लागला विधानसभेचा त्याचा नेमका कसा परिणाम होणार आहे? या निकालाचा एक व्यापक परिणाम होईल आणि त्याच्यावर खूप बोललं गेलं. मला वाटतं की 2 गोष्टी महाराष्ट्रात बदलल्यात की ज्याची पुढच्या काळामध्ये कंटिन्युअस त्याची दखल घ्यावी लागेल. एक संदर्भ बिंदू म्हणून आपल्याला या विधानसभा निवडणुकीकडे पाहावं लागेल. म्हणजे काय, तर शरद पवार काँग्रेसमधून बाहेर पडले आणि त्यानंतर महाराष्ट्राचं राजकारण पूर्णपणे बदललं. महाराष्ट्रात 4 पक्ष आणि 2 आघाड्या, युती आणि आघाडी आहे, काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी, हे 2014पर्यंत चाललं होतं. तिथं पुन्हा फाटाफूट सुरू झाली आणि मधल्या काळात जी काही अस्वस्थता होती तर ती एका अर्थानं तिला टोक आलं या 2024च्या विधानसभा निवडणुकीत. यातले 2 मेजर बदल मला असे जाणवत आहेत की ज्याच्यामुळं इथून पुढच्या राजकारणावर एक दीर्घकाळासाठी परिणाम आहे. काय परिणाम आहेत? पहिलं मला वाटतं की 90च्या दशकापासून ज्या प्रक्रियेची सुरुवात झाली होती की महाराष्ट्रामध्ये किंवा एकूण देशभर हिंदुत्व स्थिरावत होतं आणि ते उत्तर भारतात आधी स्थिरावलं. तुलनेत महाराष्ट्रात ते तितकं नव्हतं. म्हणजे फक्त हिंदुत्वावर बहुमत यावं अशा प्रकारची परिस्थिती महाराष्ट्रात कधीच नव्हती. ती आत्ताही आहे की नाही याच्यावर मतभेद आहेत. पण आता आपण निश्चितपणे असं म्हणू शकतो की महाराष्ट्रात हिंदुत्वाची म्हणून एक ठोस अशी मतपेढी तयार झालेली आहे की जे हिंदुत्वाचा कैवाय घेतील त्यांनाच ती मतं मिळतील अशा प्रकारची मतपेढी तयार झाली. त्याला 30 वर्षाच्या एकूण घुसळणीचा ची पार्श्वभूमी आहे किंवा त्याचा परिणाम आहे. हा भाग आहे तो उत्तरेतून आला आहे महाराष्ट्रात की जो महाराष्ट्रात नव्हता. दुसरा भाग जो आला आहे तो दक्षिणेतून आला आहे. तो काय आहे तर दक्षिणेमध्ये वेलफेअरच्या माध्यमातून लोकांची मतगठ्ठे जोडायचं हे राजकारण दक्षिणेत सुरू झालं. म्हणजे आम्मा किचन, अमुक तमुक जे काही सुरू झालं तामिळनाडूमध्ये, कर्नाटकात, आंध्र प्रदेशात, तर त्याचा परिणाम काय महाराष्ट्रात होत नव्हता. म्हणजे महाराष्ट्रात रोजगार हमी योजना आली, हे कल्याणकारी योजना आल्या नाहीत असं नाही,
पण ती योजना आली म्हणून एखाद्या पार्टीला मतं मिळाली किंवा एखाद्याला मिळाली नाहीत असं महाराष्ट्रात कधी झालं नाही. कारण त्या योजनांच्या चा लक्ष्यगट आणि त्याच्यातून मिळणारे लाभ हे वेगळे होते. आणि लाडकी बहीणनं आणलेलं जो प्रवाह आहे तो पूर्णपणे वेगळा आहे. तर हा थेटपणे माणसाला काहीतरी खिशात टाकणार आहे की जो दक्षिणेकडून आला आहे. तर एक दक्षिणेकडचा प्रवाह आणि एक उत्तरेकडचा प्रवाह ज्याच्यापासून महाराष्ट्र आत्तापर्यंत वेगळा राहिला, अलिप्त राहिला, तर ते दोन्ही प्रवाह आता महाराष्ट्रात स्थिर झालेत. इथून पुढच्या काळामध्ये या दोन प्रवाहांना दुर्लक्ष करून महाराष्ट्राचं राजकारण करता येणार नाही. म्हणजे काय, तर हिंदुत्वाच्या प्रवाहात जावं लागेल किंवा हिंदुत्वाच्या विरोधातलं नॅरेटिव्ह उभं करावं लागेल. ही दोन मार्ग आता महाराष्ट्रातल्या पुढच्या राजकारणासाठी आहेत. ज्यांना कोणाला राजकारण करायचं आहे त्यांना हे सोडता येणार नाही. मी हिंदुत्वाविषयी न बोलता सुद्धा महाराष्ट्रात राजकारण करता येत होतं. चांगलंही बोलायचं नाही, वाईटही बोलायचं नाही. आता तसं करता येणार नाही. अशा एका टप्प्यावर 2024ची निवडणूक आपल्याला घेऊन आलेली आहे. आणि दुसरं वेल्फेअरिझमला किंवा ब्लॅटंट वेल्फेअरिझम ज्याला म्हणतात, हे कल्याणकारी राजकारणाची चौकट ही काही नवी नाही आहे. पण ज्याच्यातून काहीच प्रोडक्शन होण्याची शक्यता नाही अशा प्रकारे थेट लाभ देणं आणि त्यातून मतं मिळवणं हा जो नवा प्रवाह होतोय तर त्याच्याकडे पण दुर्लक्ष करता येत नाही. त्यामुळे आता त्याची जी स्पर्धा चालू होईल ती आता दिल्लीच्या निवडणुकीमध्ये पण आपल्याला दिसते. एकाने एक रक्कम जाहीर केली की दुसऱ्या त्याच्यापेक्षा जास्त रक्कम जाहीर होतो. तर हे आता नकळतपणे देशाच्या राजकारणातले वेगवेगळ्या भागातले प्रवाह आहेत ते महाराष्ट्रात स्थिर झाले आणि त्याचं दुर्लक्ष करून आपल्याला महाराष्ट्रातल्या राजकारणाकडे बघता येणार नाही. हा एक मेजर परिणाम आहे. दुसरा परिणाम तुम्ही म्हणाल तसं की विरोधी पक्ष हा खूपच अशक्त झाला आहे. आणि विरोधी पक्ष अशक्त होणं हे काही म्हणजे एकूण राजकारणाच्या प्रवाहात खूप आश्चर्याचं मानायचं कारण नाही. असे चढउतार राजकीय पक्षांच्या जीवनात येत असतात. प्रश्न असा आहे की त्याचा योग्य अर्थ लावून त्याच्यातून पुढची वाटचाल काय करायची. म्हणजे भाजपला जेव्हा 2 जागा मिळाल्या तेव्हा त्यानंतर त्यांनी एक अर्थ लावला की आपल्याला स्पेस तयार करायची असेल तर धर्मनिरपेक्ष इन्क्लुझिव्ह राजकारण आहे त्याच्यापेक्षा वेगळी आपली आयडेंटिटी असायला पाहिजे. आणि ग्रॅज्युअली त्यांनी ती उभा केली. आता त्या मतांमध्ये वाटेकरी देशाच्या पातळीवर कोणी नाही आहे. म्हणजे हिंदुत्व सोडून बाकीच्या मतांमध्ये वाटेकरी अनेक आहेत, राज्यनिवाय आहेत, देशाच्या पातळीवर आहेत. पण हिंदुत्वाचा देशभराचा पक्ष म्हटला तर फक्त भाजप आहे. त्यात दुसरा कोणी नाही आहे. कधी काळी 2-3 संघटना होत्या. म्हणजे स्वातंत्र्याच्या काळात काय हिंदू महासभा होती, रामराज्य पक्ष नावाचा पक्ष होता, जनसंघ होता. तर आता हे सगळं भाजपमध्ये केंद्रित झालं आहे. आणि त्याच्या अगेन्स्ट बाकीचे जे बाकीचं राजकारण करणारे जे लोक आहेत त्याच्यामध्ये मात्र फ्रॅगमेंटेशन आहे. तर त्याच सेम प्रवाह आपल्याला महाराष्ट्रात पण दिसेल. त्यामुळं विरोधी पक्षांच्या समोरचं आव्हान आणखी खडतं आहे की नव्यानं त्यांना काहीतरी उभं करायचं आहे की ज्याच्या भोवती लोक जमवता येतील आणि लोकांना त्याच्यामध्ये आपल्या आकांक्षा दिसतील. तर ते अजून काही सापडते असं दिसत नाही. त्यामुळं त्या अर्थाने निवडणूक आणि त्याचे परिणाम खूप वेगळे आले नसतील. तुम्ही आता एक खूप महत्त्वाचा मुद्दा मांडला सर की हिंदुत्वाला वगळून ह्याच्या पुढं राजकारण करता येणं हे थोडंसं अवघड झालेलं आहे. आणि दुसरीकडे जर का आपण बघितलं तर जी महाविकास आघाडी आहे त्यामध्ये तिन्ही पक्ष आहेत, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. तर ह्यांच्यामध्ये हिंदुत्वाला घेऊनच खूप जास्त कन्फ्युजन किंवा खूप जास्त गोंधळाची स्थिती आहे. तर हिंदुत्वाला वगळून महाविकास आघाडीला याच्या पुढचं राजकारण करणं प्रॅक्टिकली शक्य आहे का? नाही, हिंदुत्वाला वगळून असं म्हणत असताना मी असं म्हणतो की हिंदुत्वाचं म्हणून एक राजकारण आहे, त्याची म्हणून एक मतपिढी आहे. पण त्याच्या अगेन्स्ट किंवा हिंदुत्व न मानणारा एक मोठा वर्ग पण आहे. आता प्रश्न असा आहे की त्या वर्गापुढे तुम्ही कार्यक्रम काय ठेवताय. म्हणजे हिंदुत्वाची म्हणून म्हणाल तर इतके कार्यक्रम कंटिन्युअस चालू असतात आणि ते अगदी लहान मुलापासून ते काय वयस्कर माणसांपर्यंत काही ना काहीतरी हिंदुत्व या नावानं पोचत असतं. ते नॉट नेसेसरी पॉलिटिकल हिंदुत्व आहे. म्हणजे सगळ्या हिंदुत्वाशिवायच्या म्हणजे आपण एक चर्चेसाठी म्हणून म्हणू की धर्मनिरपेक्ष सर्वसमावेशक राजकारण असे ज्याला हे लोक म्हणतात हिंदुत्वाचे विरोधक, त्यांना त्याच्यासाठीचा कार्यक्रम देता आला नाही. म्हणजे ते बोलतायत सगळं आयडियल की घटनात्मकता, घटनेतली मूल्य, पण त्याच्याच ते लोकांच्या मनामध्ये ठसवण्यासाठी कंटिन्युअस कार्यक्रम लागतो. तर तो कार्यक्रम देण्यात मात्र देशाच्या पातळीवर आणि महाराष्ट्राच्या पातळीवर पण या सगळ्या पक्षांना अपयश येतं. व्हेअरएज आणि मी हे काय फक्त पॉलिटिकल म्हणत नाही, तर हे कल्चरल राजकारण आहे. आणि सांस्कृतिक राजकारणाकडे झालेलं दुर्लक्ष, सांस्कृतिक राजकारण म्हणजे धर्माचं राजकारण नव्हे. सांस्कृतिक राजकारण हे धर्माच्या पलीकडे पण असू शकतं आणि असायला पण पाहिजे. तर ते भान सुटल्याचा परिणाम आहे की तुम्ही हिंदुत्वाच्या नावानं एक मोठा वर्ग एका ब्रॅकेटमध्ये कोंबला आहे आणि ते करत असताना तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. त्याचे परिणाम आता हे विरोधी पक्ष किंवा हिंदुत्व सोडूनचे जे पक्ष आहेत ते भोगतायत. पण मग या निवडणुकांच्या निकालांचं आपण विश्लेषण करतो तेव्हा लोकशाहीमध्ये असं मानलं जातं की सशक्त विरोधी पक्ष असणं हे सशक्त लोकशाहीचं लक्षण आहे. बरोबर.
या निवडणुकीच्या निकालानंतर असं दिसतंय की ठीक आहे, विरोधकांना जागा नाही मिळाल्या पुरुषा किंवा विरोधी पक्ष आकड्यांनुसार कमी आहे, खूपच कमी. वीक झालेला आहे. पण मग एकूण त्यांचं जर का वर्तन बघितलं आपण 3 महिन्यातलं 2 महिन्यातलं, तर त्यांची कुठे मानसिकता दिसत नाही. तर मग त्यांचं खच्चीकरण झालेलं आहे विरोधी पक्षाचं, की आता आपण महाराष्ट्रात काहीच करू शकत नाही, ह्याचं का त्यांची ती मानसिकताच नाही की आपल्याला काही करायचं नाहीये? नाही, मला कुठल्याही राजकीय पक्षाबद्दल असं वाटत नाही की त्यांना काही करायचं नाही. कारण प्रत्येकाला सत्ता हवी असते, सत्तेसाठी काही ना काहीतरी करायचं असते, त्यामुळे ते करतील. पण ज्या तातडीनं त्यांनी यातून बाहेर पडायला पाहिजे होतं, ते या तीनही पक्षांच्या बाबतीत दिसत नाही. म्हणजे काँग्रेसमध्येही नाही, शरद पवारांच्या पक्षातही नाही किंवा उद्धव ठाकरेंच्या पक्षातही नाही, की या 3 महिन्यामध्ये काहीतरी कार्यक्रम घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे. म्हणजे अधूनमधून ते म्हणतायत की आता नव्यानं उभारी घ्यायची आहे, किंवा उद्धव ठाकरेंचा पक्ष म्हणतो की आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लढायचं आहे, त्यासाठी सज्ज व्हा. सज्ज व्हा म्हणणं गोष्ट वेगळी, आणि त्यासाठी लोकांमध्ये जाणं, पिंजून काढणं, आणि हे तुम्ही कुठंतरी कमी पडलाय म्हणून असा निकाल लागलाय, जे लोकसभेला नेमका उलटा निकाल लागला होता, आणि 5 महिन्यामध्ये त्यामध्ये खूप मोठ्या सुधारणा महायुतीने केल्या. तर ती सुधारणांची जी गती होती, त्यांनाही तसाच फटका होता ना, की मोठा विजय दिसत असताना प्रचंड मोठा पराभव लोकसभेला मिळाला, आणि त्यात त्यांच्या लक्षात ज्या काही गोष्टी आल्या, आपण कुठं कमी पडलो, ती प्रत्येक गोष्ट दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्राचा इतिहास कधी नव्हे असं एकेका दिवसात 100 जे आर निघाले, किंवा अनेक निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले. हे सगळं त्यांनी वॉर फुटिंगवर बदललं, त्याचे परिणाम निश्चितपणे येणार. तर ते मागच्या 3 महिन्यात विरोधी पक्षांकडून दिसत नाही, एक आहे. आणि त्यातून ते बाहेर पडल्यानंतर मग एक आहे की कुठल्याही राज्यात किंवा एकूणच राजकारण म्हणून बघितलं तर अपोजिशन स्पेस कधी संपत नाही. ती कुणी घ्यायची आणि ती कशी व्यापायची याचा प्रश्न असतो. कोणतंही घेणार. या तिघांनी जर काय संन्यस्त वृत्तीला गेले तर आणखी कोणतंही चौथा येईल. पण अपोजिशनची स्पेस संपत नाही, याचं कारण समाजातल्या सगळ्यांच्या आकांक्षा कधीच कुठलं सरकार पूर्ण करू शकत नाही, कुणी असलं ते. त्यामुळं कळत नकळत तो एक हे तयार होतो, आणि मग त्याला कधी वैचारिक कोंडण मिळतं, कधी कार्यक्रमाचं कोंडण मिळतं, कधी गैरविरुद्ध श्रीमंत असा त्याला तडका मिळतो. निमित्त काही होईल. म्हणजे लोकसभेच्या वेळेला आपल्याला कुणाच्या ध्यानीमनी नसताना राज्यघटना नावाचा विषय मतांवर परिणाम करणार झाला, जे 75 वर्षात कोणी अपेक्षा केली नव्हती. त्यामुळे कधी कुठला मुद्दा येईल माहीत नाही, पण तो मुद्दा आल्यानंतर त्याच्यावर स्वार होण्यासाठी एक सतत जागं संघटन लागतं, आणि त्या संघटनेला दिशा देणारं नेतृत्व लागतं. तर ते या तीनही पक्षांकडून मागच्या 3 महिन्यात दिसत नाही. मग याच अनुषंगाने पुढचा प्रश्न येतो की जर महाविकास आघाडीला कमबॅक करत असेल तर नेतृत्व त्यांच्याकडे शरद पवारांसारखं नेतृत्व आहे, उद्धव ठाकरेंसारखं नेतृत्व आहे, ज्यांना एक महाराष्ट्रावर त्यांना अपील आहे, एक एक्सेप्टन्स आहे. काँग्रेसकडे पण नेतृत्व आहे, म्हणजे बाळासाहेब थोरात असतील, नाना पटोले असतील, किंवा त्यांच्या त्या भागातले त्यांची प्रस्ताव आहेत. पृथ्वीराज चव्हाण आहेत पश्चिम महाराष्ट्रात, तिकडे केदार आहेत, वडट्टीवार आहेत नागपूरमध्ये. तर हे सगळे असताना ह्यांना जर का कमबॅक करत असेल महाविकास आघाडीला, तर त्यांनी काय केलं पाहिजे नेमकं? मी तेच म्हणतो की हे महाराष्ट्रात आत्ता जे नव्यानं प्रस्थापित झालेलं राजकारण आहे, तर त्याच्यावर मात करणारं मुळात एक कार्यक्रम ठेवला पाहिजे, की आपल्याला काय घेऊन लोकांसमोर जायचं आहे. हे आता किती नाही म्हणाला तर हिंदुत्वाच्या मतामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना, शिंदेची शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये वाटा होणार आहे. आज ना उद्या म्हणजे ती संघर्ष काही संपणार नाही. आणि महाराष्ट्र एकच राज्य असं आहे की जिथे हिंदुत्वाच्या मतांमध्ये विभागणी होण्याची शक्यता आहे. बाकी देशाच्या पातळीवर कुठेही दुसरं असं राज्य नाही आहे की जिथे हिंदुत्वाच्या मतामध्ये भाजप सोडून आणखी कोणीतरी वाटेकरी आहे, असं कोणी कुठंच नाही आहे. थोडासा पंजाबमध्ये होता, ते काही हिंदुत्व नव्हे, पण अकाली आणि भाजप साधारण एकाच वाटेनं जाणारे पक्ष म्हणता येतील. तिथल्या अकाली दलाची त्यांची युती तुटली आहे. त्यामुळं तो संघर्ष आहे, त्याच्या अगेन्स्ट बाकीचा जो मोठा वर्ग आहे, तर त्याला लिडरशिप देण्यासाठी तुम्हाला कार्यक्रम आणि त्यांच्या आकांक्षा. कारण आपण किती नाही म्हटलं, या निवडणुकीत मोठा विजय जरी महायुतीचा झाला असला तरी महाराष्ट्रासमोरचे प्रश्न म्हणाल तर खूप मोठे आहेत, आणि लोकांना जाचणारे काचणारे रोजचे प्रश्न आहेत. म्हणजे शेतकऱ्यांच्या आत्महत्या असतील किंवा शेतीमालाच्या भावाचे प्रश्न असतील. म्हणजे ग्रामीण भागात इतका डिस्ट्रेस असताना ज्या कोणी निवडणुकीत प्रवास केला त्या सगळेजण असं सांगत होते की ग्रामीण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात अनरेस्ट आहे, तरी पण असा निकाल लागला. याचं कारण कदाचित लाडकी बहीण योजनेचा मोठा परिणाम असेल, हिंदुत्वाचं अपील असेल, वेगळे किंवा अनेक छोट्या मतदारसंघ निहाय केलेल्या गोष्टी असतील, त्याचा परिणाम असेल. पण याच्यावर दुरुस्ती करता येणं शक्य आहे का? निश्चित शक्य आहे, कारण लोकांच्या जगण्या मारण्याचे अनेक प्रश्न समोर आहेत. आता त्या प्रश्नावर तुम्ही लढायचं की लढायचं नाही, तुम्ही जर कशावरच काही बोलणार नसाल, म्हणजे मागच्या 3 महिन्यात कुठलाच प्रश्न आला नाही का? तर प्रश्न अनेक आहेत, पण त्याच्यावर तुम्ही आक्रमकपणे बोललं पाहिजे, ते होत नाही आहे. आणि ते जोपर्यंत लोकांना खात्री पटत नाही की आमच्या वतीने बोलतायत, तोपर्यंत लोक तुमच्याकडे येणार नाहीत. सर, तुम्ही म्हणताय की बोलायला पाहिजे आणि महाविकास आघाडीकडनं भूमिका घेतली जात नाहीये. एकीकडे हे अगदी दिसतंय आपल्याला महाराष्ट्रात की विरोधी पक्ष सक्रिय नाहीये,
दुसरीकडे या अनुषंगाने एक पुढची घटना आहे ते महाराष्ट्रातील म्हणजे संतोष देशमुख यांची निर्घृण झालेली हत्या. बीडमध्ये ही हत्या झाली आणि महाराष्ट्रातलं जे तमाम सामाजिक मन आहे ते सगळं ढवळून निघालं. कारण की मग त्या अनुषंगाने अनेक मुद्दे आले. मग राजकीय नेत्यांचे असलेले आर्थिक संबंध, त्यांची दादागिरी, जातीय राजकारण आलं आणि एकूण बीडमधली सगळी अराजकता. हे सगळं असताना या सगळ्या मुद्द्यांवरती प्रश्न मांडताना आपल्याला सुरेश धस दिसले आणि जितेंद्र आव्हाड बोलले. पण जितेंद्र आव्हाड सोडले तर तसे बाकीचे विरोधी पक्षातले नेते कुठले आक्रमक भूमिका घेताना दिसले नाही. शरद पवार अगदी त्या गावात जाऊन आले. पण मग असं का की म्हणजे विरोधी पक्ष एवढा मोठा मुद्दा घडत असताना ती राजकीय स्पेस घ्यायला कमी पडतोय का? नाही, या प्रकरणात तर स्पष्टपणे दिसते की त्यांना भूमिका ठरवता आली नाही आणि ती भूमिका ठरवेपर्यंत सुरेश धस पुढे निघून गेली होती. आणि कदाचित तो एका व्यापक रणनीतीचा भाग असू शकतो की या बाजूनं पण आम्ही जाऊत आणि त्या बाजूनं पण आम्ही जाऊत. म्हणजे विरोधातली स्पेस पण एका हातानं आम्हीच हे करतो आहोत. की जसं काँग्रेसच्या अव्वल काळामध्ये होतं, नेहरूंच्या काळामध्ये खास करून, की काँग्रेस पक्षामधलेच लोक एका हाताने विरोधी पक्षाची भूमिका निभावायची, संसदेत पण नेहरूंना प्रश्न विचारायचे वेगळे. आता त्या प्रकारे भाजपमध्ये होण्याची शक्यता नाही. त्या प्रकारे भाजपच्या नेतृत्वाला जसं नेहरूंना लोक चॅलेंज करत होते तसं होण्याची शक्यता नाही. पण विरोधकांच्या हाताला मुद्दाच लागू नये अशी रणनीती भाजप करू शकतो. त्याचं एक उदाहरण म्हणून याच्याकडे बघता येईल. हे का शक्य झालं? कारण हा प्रश्न समोर आल्यानंतर तो इतका मोठ्या प्रमाणात त्याचा हे होऊ शकतो, उद्रेक होऊ शकतो किंवा त्याला इतके व्यापक धागेदोरे आहेत हे लक्षात घेऊन त्याच्यात कुणीतरी समोर यायला पाहिजे होतं. तर ते या तीनही पक्षापैकी कुणीच आलं नाही. कदाचित यातले जे जातीय कंगोरे आहेत ते बघून या सगळ्या नेत्यांना, की जे आता खूप मॅच्युअर नेते आहेत सगळे या तीनही पक्षाचे, त्यांना असं वाटलं असण्याची शक्यता आहे की याला जो जातीय रंग लागतोय तो आपल्या अंगाला का लावून घ्यायचा. शक्य आहे, म्हणजे हे काही हे नाही आहे, म्हणजे असं असू शकतं. पण काही असलं ते राजकारणात जेव्हा तुम्हाला एखादी संधी मिळते तेव्हा त्याचा, म्हणजे जसं दिल्लीमध्ये एक अरविंद केजरीवालांचा मुख्यमंत्री म्हणून निवास, त्याच्यावरचा कॅगचा रिपोर्ट आणि त्याच्यावर आपण केलेलं पंतप्रधान तुमच्या निवासस्थानावर किती खर्च झाला, म्हणजे छोट्या मुद्द्याचं सुद्धा किती मोठं अवडंबर तयार करता येतं ते आपण तिथं बघतो. आणि ही मला वाटतं की ही कला ही काँग्रेस प्रवाहातून जवळजवळ नष्ट झालेली आहे. काँग्रेस प्रवाह म्हणताना मी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस किंवा त्या प्रवाहातून निर्माण झालेले सगळे पक्ष म्हणतो की त्यांना या प्रकारे एखादा मुद्दा उचलावा आणि त्याच्या भोवती रान पेटवावं हे जमत नाही. अशा प्रकारच्या छोट्या छोट्या मुद्द्यांवर यापूर्वी भाजपनं खूप आक्रमक भूमिका घेऊन जनमत तयार केलं आहे. तर ते होताना आपल्याला या ठिकाणी दिसत नाही आणि त्यांना उशीर झाला. तोपर्यंत धसनी जे काही असते केलं होतं आणि जितेंद्र आव्हाडांनी प्रयत्न केला. पण जितेंद्र आव्हाडच्या मागे ज्या प्रकारे हे तिन्ही पक्ष उभे राहायला पाहिजे होते तसे दिसत नाहीत. आणि कदाचित असं पण असू शकते की या सगळ्याच्या केंद्रस्थानी खऱ्या अर्थानं धनंजय मुंडे आहेत. म्हणजे आरोपाच्या ते त्यात आहेत नाहीत हा वेगळा भाग आहे, चौकशीचा भाग आहे. पण ते, आणि तेच धनंजय मुंडे कधीतरी यांच्यासोबत पण होते. म्हणजे काही महिन्यापूर्वीपर्यंत ते एकत्र राष्ट्रवादीचे सदस्य होते, त्यांचे मंत्री होते. हे सगळा जर विचार केला तर कुणी कोणावर आरोप करावेत अशा प्रकारची एक व्यवस्था आहे. आणि मग त्यातून बीडसारख्या जिल्ह्यामध्ये काय पोचलं जाऊ शकतं. म्हणजे आपलं राजकारण दुर्लक्ष करायचं की निवडून येणाऱ्याच्या मागं यायचं, ही जी आर्थिकता आहे सगळ्या पक्षांची त्यातून काय तयार होऊ शकतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे बीड आहे. पण मग हा विषय जेव्हा पुढे जातो तेव्हा अनुषंगाने अजून ज्या राजकीय घडामोडी महाराष्ट्रात घडत आहेत त्या पण विरोधी पक्ष सक्षम नाहीये ह्याच्याकडे दिसतात का? म्हणजे जर का आपण बघितलं तर कुठेतरी उद्धव ठाकरेंनी आत्ताच घोषणा केली आहे की मी आता स्वतंत्र निवडणुका लढणार आहे. आणि त्याच्यानंतर लगेच सुप्रिया सुळेंनी पण प्रतिक्रिया दिली होती, वडेट्टीवारांनी पण प्रतिक्रिया दिली की हो म्हणजे आम्ही वेगवेगळ्या निवडणुका लढणार आहे. तर कुठंतरी ह्याचा अर्थ असा घ्यायचा की महाविकास आघाडी फुटली आणि आता पुढं अजून भवितव्य अवघड आहे महाविकास आघाडीचं, काही एक स्मार्टपणे केलेली खेळी आहे की ज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, त्यामध्ये आपली ताकद आपल्याला नेमकी कळेल आणि त्याच्यानंतर पुढचे अंदाज बांधता येतील. नाही, यात मला असं वाटतं की राजकारणात अंतिम शक्यता कुठलीच नसते. आणि जेव्हा पराभव मोठा होतो तेव्हा त्यानंतर त्या आघाड्यांचं भवितव्य खूप डायसी असतं. म्हणजे त्या टिकण्याची शक्यता फार कमी असते. इंडिया आघाडीला सत्ता जरी मिळाली नाही देशाच्या पातळीवर तरी एक सायझेबल नंबर आल्यामुळं त्यांच्यामध्ये एक कॉन्फिडन्स होता की आता आपण एकत्र मिळून काय मोदी शहांच्या एकूण जी काही यंत्रणा आहे त्याला श्रेय देऊ शकतो. आणि त्यानंतरच्या महाराष्ट्राने हरियाणाच्या निवडणुकीनं त्याला तडा गेला. तेच आपल्याला महाराष्ट्रात पण दिसते. लोकसभेतल्या विजयानंतर महाविकास आघाडी हा तसाही इंडियाचाच भाग आहे. तर एक कॉन्फिडन्स झाला होता की आता आपण जिंकू शकतो. आणि त्यानंतर इतका प्रचंड पराभव झाल्यानंतर आपण सगळं केलं आणि आपण जिंकत नाही तर मग आता याच्यापेक्षा वेगळं काही करायला पाहिजे का, असा एक विचार नॅचरल आहे. आणि त्यातून या आघाडीमध्ये काही प्रमाणात डिसइंटिग्रेशन झाल्याचं दिसणं यात म्हणजे मला अजिबात आश्चर्य वाटत नाही
किंबहुना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये हे 3 पक्ष सगळीकडे एकत्र लढतील ही शक्यता फार कमी आहे. आणि त्याची सुरुवात उद्धव ठाकरेंचं स्टेटमेंट असेल, संजय राऊत जे काय बोलतायत त्याला काँग्रेसमधून ज्या प्रकारे नाना पटोले किंवा अन्य नेते उत्तर देत होते, हे सगळं किंवा सुप्रियाताईंचं ताजं विधान, ह्या सगळ्याचा विचार त्या दृष्टिकोनातून केला पाहिजे की हे आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्वतंत्र लढून आपल्या आपल्या ताकदीचा अंदाज घेतील आणि त्यानंतर कदाचित ही आघाडी आता खूप टिकेल याची शक्यता कमी दिसते. आघाडी टिकेल ही शक्यता कमी दिसताना मग ह्याचा अर्थ असा घ्यायचा का सर की मी उदाहरण देतो की 3 घटना घडल्या. त्या म्हणजे देवेंद्र फडणवीसांना आत्ताच 2 दिवसापूर्वी विचारण्यात आलं की राज ठाकरे तुमचे मित्र आहेत का. त्यांचं फार सूचक विधान होतं की राज ठाकरे माझे मित्र आहेत पण उद्धव ठाकरे शत्रू नाही आहेत. म्हणजे एका मुलाखतीतून देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की मी बदला घेतला आणि नंतर त्यांनी तो शब्द बदला असं यांनी तो बदलून टाकलं त्यांनी की असं मला म्हणायचं नव्हतं. पण तेव्हा त्यांना तो राग होता की 2019ला जे घडलं ते. आणि 2024ला मुख्यमंत्री झाल्यानंतर जर का फडणवीसांचं राजकारण बघितलं असेल तर ते सगळ्यांशी जुळवून घेणं किंवा सगळ्यांना पुढे घेऊन जाणं या प्रकार त्यांचं राजकारण दिसतंय की कोणाला न दुखावणं. आधी ह्याच्या अर्थी म्हणजे ह्याच्या आधी त्यांनी खूप दुखावले असातल्या गोष्ट नव्हती पण राजकीय आरोप होत असतात. मधल्या काळात नागपूरला अधिवेशन होतं तेव्हा उद्धव ठाकरे हे देवेंद्र फडणवीसांना जाऊन भेटले आणि आता एक परत मागच्या आठवड्यामध्ये आदित्य ठाकरे भेटले देवेंद्र फडणवीसांना. तर मग कुठेतरी या ज्या भेटीगाठी असतात या कुठल्या तरी निमित्त घेऊन जरी केलेल्या असल्या तर त्यामागे कुठेतरी चाचपणी असते का की भविष्यात कुठेतरी पुन्हा एकत्र येऊया किंवा मग. कारण की अजून एक उदाहरण म्हणजे मध्यंतरीच्या काळात सामनामधनं फडणवीसांचा देवाभाऊ असा उल्लेख करण्यात आला. तो मग म्हणजे पत्रकार म्हणून आपण या सगळ्या राजकीय घटनांचा नेमका अर्थ काय काढायचा. हे तर अतिशय स्पष्टपणे दिसतंय की देवेंद्र फडणवीसांनी म्हणणं की मी बदला घेतला आणि उद्धव ठाकरेंना म्हटलं मी तर राहीन किंवा मी एक तर मी राहीन किंवा तुम्ही राहता, तुम्ही तर राहाल. इतक्या टोकाला गेल्यानंतर जेव्हा नेते भेटतात तेव्हा ते काही अगदी सहज नसतं. त्याच्या मागे अनेक गोष्टी असू शकतात. त्याचा अर्थ लगेच उद्या हे पक्ष एकत्र येतील अशी शक्यता नाही. पण जो एक टोकाचा दुरावा तयार झाला होता 5 वर्षाच्या राजकारणात आणि आपण असं बघतो की या प्रकारच्या गोष्टी होत असतात. म्हणजे नितीश कुमारांना दरवाजे बंद झाले म्हणायचं आणि त्यांनाच पुन्हा मुख्यमंत्रीपद द्यायचं, हे आपल्या राजकारणात काही नवं नाही. त्यामुळं आता तसं म्हणाल तर उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री म्हणजे शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देण्याच्या मुद्द्यावरून सगळं रामायण पुढचं घडलं असं म्हटलं जातं. तत्कालीन निमित्त तेच होतं. निमित्त ते होतं. पण त्यानंतर जागा कमी असताना सुद्धा एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केलं. म्हणजे आपल्या तत्वाला मळ पक्ष घालतात का तर घालतात. प्रश्न काय असतो की तुम्हाला लॉंग टर्म काय दिसतं आणि लॉंग टर्ममध्ये जेव्हा भाजपचं असं लक्षात आलं, म्हणजे भाजपचं महाराष्ट्रातलं जे राजकारण आहे, मी जे पुन्हा पुन्हा म्हणतो की महाराष्ट्रामध्ये हिंदुत्वामध्ये वाटेकरी आहेत जे अन्य राज्यात नाहीत आणि भाजपला जर महाराष्ट्रात संपूर्ण वर्चस्व ठेवायचं असेल तर हिंदुत्वातले वाटेकरी संपवावे लागतील. ते फक्त पंखाखाली घेऊन चालणार नाहीत, संपवावे लागतील आणि भाजपचं राजकारण त्याच दिशेचं आहे. त्यांना 2014मध्ये असं वाटत होतं की आता आपण हे करू शकतो आणि त्यांनी शिवसेनेला हात घातला पण तिथे ते फसले. त्याचं कारण उद्धव ठाकरेंनी दिलेली रिॲक्शन आणि त्याचा शरद पवारांनी घेतला फायदा. तर महाराष्ट्रामध्ये शरद पवार आणि उद्धव ठाकरे असणं यामुळे ते राजकारण फसलं. हे जर 2 नेते नसते तर कदाचित ते राजकारण यशस्वी झालं असतं. त्यानंतर भाजपनं पवित्रा बदलला आणि ठीक आहे हिंदुत्ववादी आमच्यावर असले तरी चालतील. मग एकनाथ शिंदेचा गट हिंदुत्ववादी म्हणून त्यांनी सोबत घेतला, त्यांना मुख्यमंत्री केलं. म्हणजेच काय आहे की भाजपच्या वर्चस्वासाठी ते भूमिका बदलायला काही कमी करणार नाहीत. यापूर्वी केलेला इथून पुढे करतील. पण ज्या प्रकारचा टोकाचा दुरावा तयार झाला आहे तो सांगणं इतकं सोपं नाही आणि ते सांगण्यासाठी काहीतरी निमित्त पाहिजे. आत्ता भाजपला काही गरज नाही आहे की काही काळाने उद्धव ठाकरेंना सोबत घ्या. तसेही त्यांचे अगदी बहुमताच्या जवळ जाऊन ते बसले आहेत. त्यामुळं त्यांना आता तशी आवश्यकता नाही आणि अजितदादांचा पक्ष अगदी फर्मली त्यांच्यासोबत निकाल लागल्यापासून आहे. त्यामुळं त्यांना आता सत्तेसाठी गरज नाही. पण जर त्या निमित्तानं विरोध कमी होत असेल तर देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा म्हणजे क्रमाक्रमाने मॅच्युअर सूट निघालेला राजकारणी जर आपण बघितलं तर ते तसा प्रयत्न निश्चितपणे करतील. आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षाला जर असं वाटत असेल की यातून काही काळ आपल्याला शांततेची आवश्यकता आहे तसं राजकारण आवश्यकतं. त्यामुळे उद्या ते लगेच एकत्र येतील असं मला वाटत नाही. पण एका दृष्टीनं ते चाचपणी करतायत. म्हणजे भविष्याची नांदी असं म्हणायला हरकत होऊ नाही. शकते. पण मग जेव्हा ठाकरेंचा विषय निघतो सर तेव्हा येतो एकनाथ शिंदेचा विषय. आणि एकनाथ शिंदे हे गेल्या म्हणजे मुख्यमंत्रीपद त्यांनी सोडल्यापासून उपमुख्यमंत्रीपद त्या काळात पण खूप ड्रामा झाला. म्हणजे आशा निराशेचा खेळ झाला सगळा. त्यानंतर मानापमान नाट्य झालं, सगळं झालं. आणि त्यानंतर आता
एकनाथ शिंदे हे कुठेतरी मेनस्ट्रीम पॉलिटिक्स पासून कुठेतरी लांब गेलेत का, किंवा ते मीडियामध्ये दिसत नाहीयेत? अर्थात हे आम्हाला म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे, आपल्या जनतेला, की मुख्यमंत्री म्हणून असताना माणूस जास्त मीडियामध्ये असतो, पण अजित पवार मात्र दिसत आहेत आणि एकनाथ शिंदे मात्र अजिबातच गायब झालेत. तर मग ह्याचा काय नेमका अर्थ घ्यायचा? नाही, मुळामध्ये काय आहे की हे इमिजिएट झालेलं आहे. हम्म. म्हणजे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते, अनपेक्षितपणे मुख्यमंत्री झाले, हम्म. अनपेक्षितपणे त्यांनी आपली प्रतिमा तयार केली. हेही त्यांच्या बाबतीतलं वास्तव आहे की शिंदे जेव्हा बंड उठाव काही म्हणा किंवा फुटले म्हणा, तर ते त्यानंतर त्यांची जी महाराष्ट्रातली प्रतिमा होती की शिवसेना फोडणारा नेता, हम्म. तिथून ते सामान्य कार्यकर्त्याला बळ देणारा नेता, हम्म. कुठं याते आपल्या ते धावून जाणारा नेता, ही जी काही, आणि मग लाडकी बहीणमुळं त्यांची जी प्रतिमा तयार झाली, तर हे त्यांनी प्रतिमा तर खूप जलद गतीनं घडवलेलं आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांची स्वाभाविकपणे अपेक्षा असू शकते हम्म. की निकाल लागल्यानंतर भाजपला इतक्या जागा मिळतील असं कदाचित भाजपवाल्यांना वाटलं नसेल. हम्म. तर तेवढ्या जागा मिळाल्या, त्या जर मिळाल्या नसत्या, भाजप जर 80च्या आसपासच राहिला असता, तर कदाचित शिंदेंनी आणखी एक संधी साधायचा नक्की प्रयत्न केला असता किंवा दिली पण गेली असती वादाघाता. तर ते न घडल्याचा जो एक हे आहे, काय म्हणता येईल, फटका आहे, आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना किंवा त्यांच्या जवळच्या लोकांना जे वाटत होतं ते घडलं नाही, आणि त्यातून बाहेर पडायला त्यांना निश्चितपणे काही काळ जावं लागेल. एक मुख्यमंत्रीपदाची लाईमलाईट आणि त्यानंतर कॉम्प्रोमाइज करायला लागलेत. हे कॉम्प्रोमाइज वेगवेगळ्या पातळ्यांवर व्हायचे आहेत. एक तर उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणं हे कॉम्प्रोमाइज आहे, त्यासोबत तुम्हाला गृहमंत्रीपद मिळालं नाही, ते कॉम्प्रोमाइज आहे. तर असे जे काही वेगवेगळ्या पातळ्यांवर त्यांना तडजोडी करायला लागलेल्या आहेत, त्याचा नाही म्हटलं तर परिणाम होतो. पण शिंदेंनी ज्या प्रकारचे एक स्पार्क दाखवला आहे, त्यात तो बघता मला वाटत नाही की हा एकदम माणूस पडद्याआड जाईल. कारण त्यांच्याकडं राजकारण चालवण्याची म्हणून काही त्यांची म्हणून एक मेथड आहे. त्याला तुम्ही ठाणे स्कूल म्हणू शकता राजकारणाचं, पण ते आहे, आणि ते काही लगेच जाणार नाही, कारण त्या प्रकारचं राजकारण चालतंय. हे आपण लोकसभेला पण बघितलं आणि विधानसभेला पण बघितलं. लोकसभेला सुद्धा त्यांना वाईपआउट नाही करता आलं एकनाथ शिंदेच्या पक्षाला, आणि विधानसभेला तर त्यांनी खूपच चांगला परफॉर्मन्स दाखवला आहे. त्यामुळं मला वाटते की एकनाथ शिंदेच्या राजकारणाची दिशा ही मुंबई महापालिकेच्या निवडणुकीनंतर खऱ्या अर्थानं लक्षात येईल. त्यांचं एकूण स्थान, महात्म्य आणि दिशा हे सगळं आपल्याला त्यानंतर लक्षात येईल. तोपर्यंत मात्र आपल्याला ते थोडे बाजूला आहेत, थोडे नाराज आहेत, या प्रकारच्या गोष्टी कानावर येत राहतील. दिल्लीमध्ये शरद पवारांचा वाढदिवस होता डिसेंबरमध्ये, आणि अजित पवार त्यांना भेटायला गेले होते. आणि त्यानंतर रिसेंटली आत्ता सोनिया दुलन नावाची त्यांची एक दुहान, त्यांची एक कार्यकर्ता होती, तेव्हा ते 2019ला खूप ऍक्टिव्ह होते. तेव्हा आमदार इकडे तिकडे झाले होते, तेव्हा राष्ट्रवादीचे काही आमदार दिल्लीत ठेवले होते, आणि त्यांचं प्रोटेक्शन करायचं काम ही हरियाणातली त्यांची काँग्रेसची युती करत होती, राष्ट्रवादीची. तर आता याच सोनिया दुहांनी परत एकदा राष्ट्रवादीच्या काही खासदारांना कॉल केले आणि त्यांना तुम्ही अजित पवारांकडे या असं एक अपील केले. सुप्रिया सुळे यांनी यांच्यानंतर प्रफुल्ल पटेल यांना फोन केला, त्यांना झापला, अशा देखील बातम्या येत आहेत. आणि कुठंतरी हे सगळं घडत असताना असंही बातम्या येत आहेत की शरद पवार आणि अजित पवार यांचं मनोमिलन परत होणार का? म्हणजे अजित पवार यांच्या मातोश्री होत्या, त्यांनी पंढरपूरला एक विधान केलं, आणि त्यानंतर दोन्ही पक्षाकडच्या बऱ्याच लोकांनी याच अर्थाची विधानं केली, म्हणजे नरहरी झिरवळ असतील किंवा बाकीचे लोक असतील. तर सध्याची राजकीय परिस्थिती बघता, त्यात पवारांचं राजकारण बघितलं तर हे अशी शक्यता आहे खरंच की अजित पवार आणि शरद पवार हे एकत्र येऊ शकतात? मला वाटतं की या सगळ्या घडामोडीमध्ये सर्वाधिक तोटा होईल असं वाटत असलं, पण सर्वाधिक फायदा झालेला राजकारणी कोण असेल तर अजित पवार आहेत. की त्यांचा पक्षाला सगळ्यात मोठा फटका बसेल असं मानलं जात होतं, पण त्यांना जागा चांगल्या मिळाल्या आणि त्यांनी लगेचच समजून घेतले की आता आपण उपमुख्यमंत्री व्हायचं आहे, आपल्या जवळच्या लोकांना जे काही पदं मिळवायचे ते मिळवायचे आणि आपला पक्ष शाबूत ठेवायचा आहे. आणि ते करत असताना शरद पवारांच्या पक्षामध्ये मात्र खूप अस्वस्थता आहे, की त्यांच्या मेळाव्यात पण दिसली की जयंत पाटलांच्या विरोधात काही वक्तव्य केली गेली वगैरे. आणि अशा वेळेला नॅचरली राष्ट्रवादी पक्षाची उभारणीच अशी झालेली आहे की तिथं नेत्यांचा पक्ष आहे तो प्रामुख्यानं, म्हणजे निवडून येणारे, एक क्षमता असलेले, प्रशासनावर पकड असल्याची क्षमता ठेवणारे, आर्थिक क्षमता असलेले, सगळ्या प्रकारची क्षमता असलेले नेते एकत्र येतात आणि त्यांचा तो पक्ष आहे. आणि मग त्याला एक काहीतरी दिशा देणारं नेतृत्व लागतं. ते नेतृत्व शरद पवार कायमच प्रोव्हाइड करायला आले. तर आता ती क्षमता अजित पवार दाखवत आहेत का, हा येणाऱ्या काळामध्ये एक मेजर मला वाटतं की प्रश्न असेल. ते दोघं एकत्र येतील का, तर एक घर म्हणून एकत्र यावं, काका पुतण्या म्हणून एकत्र यावं असं त्यांच्या घरातल्यांना वाटणं किंवा निकटवर्तीयांना वाटणं ही गोष्ट वेगळी आहे. पण राजकारणामध्ये किती तडजोडी करणार तुम्ही, असा पण प्रश्न आहे. म्हणजे अजित पवार रुसून गेले, पळत आले, देवेंद्र फडणवीसांना शपथविधी केला, त्यानंतर पुन्हा या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री झाले, पुन्हा उठून तिकडे गेले.
ह्या किती वेळा या प्रकारच्या गोष्टी करणार आणि शरद पवार म्हणजे एकत्र यायचं म्हणजे काय? तर एक तर पवारांनी आता अजित पवारांसोबत भाजपला पाठिंबा द्यायला पाहिजे. तर ही शक्यता असायचं मला तरी काही कारण दिसत नाही. याचं कारण 50-60 वर्षाचं त्यांचं जे राजकारण आहे, त्याच्यामध्ये त्यांनी हूल अनेक वेळा दिली असेल, पण ते कधीच भाजपसोबत गेले नाहीत. त्यांचा तो एक काय म्हणता येईल, की जे जुने नेहरूवादी आहेत, त्या प्रकारचं राजकारण आहे त्यांचं. तर ते मला वाटत नाही, की ते एकदम सोडून या टप्प्यावर काही वेगळं करतील. पण दुसऱ्या बाजूला अजित पवारांचा पक्ष हा शरद पवारांच्या पक्षातले लोकप्रतिनिधी ते आपल्याकडे कसे येतील किंवा महत्त्वाचे नेते आपल्याकडे कसे येतील, हा प्रयत्न करत राहतील आणि ते येणाऱ्या काळामध्ये आपल्याला विशेषतः स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होईपर्यंत या प्रकारची रस्सीखेच दिसत राहील. यात एक दुसरा भाग आहे, की अजित पवार आणि त्यांच्या समर्थकांकडून जे सतत प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे सांगितलं जातं, की भवितव्य आता राष्ट्रवादी काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसला मानणाऱ्या नेत्यांचं भवितव्य आता दादांमध्ये आहे. याचं कारण ते सत्तेत आहेत. सत्ता राबवण्याची त्यांच्याकडे क्षमता आहे आणि लोकांचा कौल आता त्यांना मिळालेला आहे. तर हे नॅरेटिव्ह किती लोक स्वीकारतात हा प्रश्न आहे. आणि त्याच्या पलीकडे मला अजितदादांच्या विषयी जे म्हणजे माझं जे मत आहे, की आत्ताची जी महायुती आहे त्याच्यामधले एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस किंवा भाजप हे साधारण राजकारणाच्या एकाच वाटेचे प्रवासी आहेत. अजितदादा हे त्या वाटेचे नाही आहेत. अजितदादांचा सगळा पिंड हा शरद पवारांसोबत घडलेला आहे. सत्तेसाठी त्यांनी तडजोड केली हे काय आहे आणि सत्तेसाठी त्यांनी ती जी काही वैचारिकता होती त्यापासून बाजूला गेले हे पण काय आहे. पण म्हणून त्यांनी पूर्णपणे ज्याला आपण म्हणतो की धर्मनिरपेक्ष इन्क्लुझिव्ह राजकारण सोडलं का, तर ते सोडत नाही आहेत. ते टोकाचं हिंदुत्व असतं तेव्हा मी त्यात नाही हे दाखवून देत असतात. प्रत्येक वेळेला ते दाखवून देत असतात. तर हे जे आहे तर मला वाटते की महायुतीत राहून ही स्पेस अजितदादांसाठी उपलब्ध होऊ शकते आणि कदाचित ते त्याच दिशेने निघाले आहेत. म्हणजे त्यांची वक्तव्य, त्यांच्या भूमिका जर बघितल्या तर मला असं वाटतं की ते या प्रकारची स्पेस जी भाजपला मिळणं शक्य नाही आहे, जी एकनाथ शिंदेनाही मिळणं शक्य नाही आहे, ती अजितदादांच्या माध्यमातून त्यांना फायदा होईल आणि अजितदादांची स्पेस निर्माण होऊ शकते. त्यांनी जर त्या पद्धतीचं भूमिका घेत राहिले तर तो एक ॲडव्हान्टेज त्यांना असू शकतो. आणि शरद पवारांच्या पक्षासमोर खरंच खूप मोठं आव्हान आहे. आता पुन्हा नव्यानं उभं राहणं हे मोठं आव्हान आहे. एक निवडणूक दुसऱ्यासारखी नसते. शरद पवारांसारखा मुरब्बी राजकारणी कधीही फासे पलटू शकतो. हे सगळं खरं असलं तरी 2024च्या निवडणुकीनंतर 5 वर्ष आता मोठं काही घडण्याची शक्यता लगेच दिसत नाही आहे. त्या काळामध्ये टिकाव धरून राहणं हे खूप कठीण आहे आणि त्या दृष्टिकोनातून मोठं खडतं आव्हान पवारांच्या पक्षासमोर आहे. त्यामुळं पवारांच्या पक्षात अजितदादांचा पक्ष गळ टाकून असेल हे जवळजवळ नक्की आहे. नक्की आहे. देशाचं राजकारण आपण थोडंसं बघितलं तर बिहारमध्ये निवडणूक आहेत आणि दिल्लीमध्ये निवडणूक आहेत त्याच वर्षभरामध्ये. आणि अशा जे काही चर्चा येतात त्याच्यावरनं की अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे काही खासदारांची संख्या आहे. म्हणजे 15-16 खासदार आहेत दोघांचे मिळून. आणि म्हणजे राष्ट्रवादीकडे आता अजित पवारांचे जरी नसले तरी शरद पवारांकडे 7 खासदार आहेत आणि एकनाथ शिंदेकडे 8-9 खासदार आहेत. ठाकरेंकडे जवळपास 10 खासदार आहेत. आणि केंद्रामध्ये भाजप सरकार हे काही बहुमतात नाहीये. सो त्यांचं मिशन 272 वगैरे अशा बातम्यामध्ये येत असतात. तर खरंच या खासदारांची भाजपला गरज आहे का केंद्रामध्ये, किंवा त्या अनुषंगाने सगळ्यांशी जुळून घ्यायचे प्रयत्न चाललेत का भाजपचे? म्हणजे मी काय विचारतोय हा प्रश्न, उद्धव ठाकरेंचं फडणवीसांना भेटणं, जसं आपण म्हटलं की पुढची नांदी, एकनाथ शिंदे यांचं दिल्लीत वाढलेलं प्रस्त, अमित शहाशी त्यांचं डायरेक्ट असलेलं ऍक्सेस, आत्ता अजित पवार दिल्लीत गेले होते तिथं अमित शहाना ते भेटले. हे सगळे व्यापक गोष्टी जर का बघितल्या व्यापक स्वरूपात तर हे कुठेतरी भाजपाला एक खासदारांची आपल्याकडे एक फळी राहावी म्हणून सगळा प्रयत्न करते का भाजप? भाजपचा प्रयत्न निश्चितपणे असेल, कारण त्यांना बहुमताशिवाय राज्य चालवणं हे मोदींच्या संपूर्ण राजकीय करिअरमध्ये पहिल्यांदाच घडतं. बहुमताशिवाय त्यांनी कधीच राज्य केलेलं नाही आणि ते करताना तडजोडी कराव्या लागतात हे त्यांना मागच्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर दिसतंय. की कितीही जनता दल युनायटेड आणि तेलुगू देसम सोबत असला तरी काही कुशल गोष्टीवर ते आपलं मत वेगळं व्यक्त करत आहेत. आणि त्या केसमध्ये बहुमत असेल तर मग आघाडी आपोआप मागं फरफटत येते. बहुमत नसेल तर नाक दाबायची संधी असते. तर ती नाक दाबायची संधी काढून टाकायचा प्रयत्न निश्चितपणे भाजप करेल, त्याच्यामध्ये काही शंका नाही. तो महाराष्ट्रातूनच होईल आणि कुठून होईल माहीत नाही. आणि त्या दृष्टिकोनातून बघितलं तर या हालचालींना एक अर्थ लावता येऊ शकतो. उद्धव ठाकरेंच्या किंवा अजितदादा तर आहेतच सोबत त्यांच्या आणि एकनाथ शिंदे पण आहेत. तर या सगळ्याचा अर्थ असा लावता येणं शक्य आहे. पण ते आता शेवटी भाजपच्या एकूण नेतृत्वाची मानसिकता काय आहे. पण मला असं वाटतं की त्यांना कायमच बहुमतात राहायला अधिक कुणालाही आवडेल. पण ते ज्या पद्धतीनं त्यासाठी प्रयत्न करतात तसं दुसरा कुठला पक्ष
भारताच्या इतिहासात कोणी केलेलं नाही आहे. त्यामुळं ते हा प्रयत्न निश्चितपणे करतील. कदाचित दिल्लीची आणि बिहारची निवडणूक झाल्यानंतर हे राजकारण आणखी पुढे जाईल. पण या पुढच्या 5 वर्षामध्ये भाजप स्वबळावर बहुमत मिळवायच्या दिशेनं काही पावलं टाकली तर अजिबातच आश्चर्य नसेल. नक्कीच सर, हे राजकारण तर पुढे जाणार आहे आणि ज्या काही आत्ता आपण चर्चा केली त्यानंतर एवढं तर नक्की कळतं की राजकारणात महाराष्ट्राच्या विशेषतः बरंच काय काय शिजतंय आणि बरंच काय काय घडतंय. आता जसं जसं निवडणुका जवळ येतील, निवडणुकांच्या तारखा जाहीर होतील, तेव्हा हे जे अंतरंगातलं सगळं राजकारण आहे ते अजून वरती येईल. या राजकारणाचे अर्थ आपल्याला समजून घ्यायचेच आहेत, पण त्यासाठी जे प्रेक्षक आपला कार्यक्रम बघतात, मला त्यांना सांगायचं आहे की तुमच्या काही प्रतिक्रिया असतील, काही कमेंट असतील तर त्या आम्हाला जरूर कळवा आणि द पॉलिटिक्स सबस्क्राईब करायला विसरू नका. आताचा कार्यक्रम बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.